वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट पाहताना अशी कल्पना करा की विक्री आणि जो महसूल आहे तो अगदी भक्कम आहे. म्हणजे दैनंदिन ऑपरेशन्स पूर्वीपेक्षा खूप जास्त कार्यक्षमतेने सुरू आहेत. पण जेव्हा नजर थेट तळाच्या ओळीवर जाते, हो ना, अगदी तेच. जेव्हा नजर बॉटम लाईनवर जाते तेव्हा तिथला तब्बल 70% नफा अचानक गायब झालेला दिसतो. बापरे. हो, एखाद्या जादूगाराच्या खेळासारखं हे वाटत असलं तरी टोरेंट पॉवरच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे कसं आहे, Q4च्या आर्थिक निकालांमधील हे एक कटू वास्तव आहे. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच आकड्यांच्या चक्रव्यूहाचं विश्लेषण करणार आहोत. बरोबर, कारण 6,406 कोटी रुपयांचा स्थिर महसूल आहे आणि चक्क वाढलेला EBIT, ज्याला आपण एबिट म्हणतो, तो असतानाही निव्वळ नफा 1,077 कोटींवरून थेट 331 कोटींवर का कोसळला? हेच आज आपल्याला समजून घ्यायचंय. हो, यामागील जे आर्थिक मेकॅनिझम आहे ना, ते आज आपण उलगडून पाहणार आहोत. चला तर मग हे थोडं सविस्तर समजून घेऊया. इथं लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ वरवरची आकडे पाहून कंपनीची खरी स्थिती कधीच समजत नसते. बरोबर. त्यासाठी आपल्याला आत डोकावून सखोल कारणांचा शोध घेणं आवश्यक असतं. या आकड्यांकडे पाहताना सर्वात आधी जो विरोधाभास जाणवतो तो म्हणजे टॉपलाईन विरुद्ध बॉटम लाईन इल्युजन. म्हणजे महसूल आणि नफा यातील तफावत. हो. आता बघा, टोरेंट पॉवरचा या तिमाहीचा महसूल 6,406 कोटी रुपये आहे. वार्षिक आधारावर म्हणजेच इयर ऑन इयर आपण पाहिलं तर यात फक्त 1% किरकोळ घट आहे. अगदी बरोबर. शिवाय त्यांचा जो ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, ज्याला आपण इबिट म्हणतो, तो 1,149 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे त्यात 2%ची वाढ आहे. हो, म्हणजे वरवर पाहता हे आकडे एका अतिशय स्थिर आणि सुरळीत चालणाऱ्या व्यवसायाचं लक्षणं वाटतात. पण खरी गोम पुढेच आहे. हो ना, कारण जेव्हा आपण EPS म्हणजेच अर्निंग्स पर शेअर पाहतो तेव्हा तो 21 रुपये 3 पैशांवरून थेट 6 रुपये 31 पैशांवर कोसळला आहे. बापरे, 70% घसरण. हो, ही घसरण केवळ मोठी नाहीये, तर ती कंपनीच्या अंतर्गत फायनान्शियल स्ट्रक्चरमध्ये होत असलेल्या एका मोठ्या बदलाकडे निर्देश करते. म्हणजे रोजच्या जीवनातील एखाद्या उदाहरणाने सांगायचं तर, समजा एखाद्याचं खूप जोरात चालणारं बेकरीचं दुकान आहे. अच्छा. आणि गेल्या वर्षाएवढेच केक तिथे विकले गेलेत. दुकान चालवण्याचं कौशल्यही सुधारलंय, म्हणजे जसं इथे एबिट वाढलाय. बरोबर. पण जेव्हा महिन्याच्या शेवटी गल्ल्यातील पैसे मोजायची वेळ येते तेव्हा अपेक्षित असलेल्या नफ्यापैकी 70% रक्कम गायब असते. खूप छान उदाहरण दिलंत. आणि हे समजून घेण्यासाठी फक्त वार्षिक आधारावर तुलना करून थांबता येणार नाहीये आपल्याला. म्हणजे तिमाही दर तिमाही आकडेवारी बघायला हवी. अगदी तेच. आपण जर सिक्वेन्शियल डेटा म्हणजे QoQ कामगिरी पाहिली तर चित्र अधिक स्पष्ट होतं. मी सांगते, डिसेंबर तिमाहीत महसूल 6,778 कोटी रुपये होता. आणि तो आता 6,406 कोटींवर आलाय. हो. आणि एबिट 1,403 कोटींवरून 1,149 कोटींवर घसरलाय. अच्छा, म्हणजे नफाच नाही तर एबिट पण खाली आलाय. हो. आणि निव्वळ नफा 655 कोटींवरून थेट 331 कोटींवर आलाय. म्हणजे ही घसरण सलग आणि दुहेरी आहे, वार्षिक आधारावरही आणि तिमाही आधारावरही. हो, त्यामुळे ती अधिक चिंताजनक ठरते. आता इथे मुख्य प्रश्न हा निर्माण होतो की जर बेकरीत केक व्यवस्थित विकले जात आहेत, म्हणजे वीज वितरण आणि निर्मितीचा मूळ व्यवसाय स्थिर आहे, तर मग हा पैसा नेमका गेला कुठे? हाच तो खरा प्रश्न आहे. या नफ्याच्या गळतीची मुख्य 3 ते 4 कारणं आहेत. आणि ही कारणं केवळ टॉरेंट पॉवरची नाही, तर सध्या संपूर्ण पॉवर सेक्टरच्या बॅलन्स शीटवर परिणाम करत आहेत. म्हणजे हा एका कंपनीचा प्रॉब्लेम नाहीये तर? नाही. सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे डेप्रिसिएशन आणि फायनान्स कॉस्ट. म्हणजेच घसारा आणि वित्तपुरवठ्यावरील खर्च. अच्छा. पॉवर सेक्टर हा अत्यंत कॅपिटल इंटेन्सिव्ह व्यवसाय आहे. जेव्हा एखादी कंपनी रिन्युएबल एनर्जीमध्ये जसे की सोलर किंवा विंड पॉवर प्रोजेक्ट्समध्ये मोठी गुंतवणूक करते तेव्हा त्यासाठी प्रचंड प्रमाणात कर्ज घ्यावं लागतं. बरोबर. अगदी बरोबर. आणि या वाढलेल्या कर्जावरील जे व्याज असतं म्हणजेच फायनान्स कॉस्ट, हो, तिथे तुमच्या नफ्याला खाऊन टाकते. म्हणजे महसूल येतोय पण तो व्याजातच जातोय. हो.
या व्यतिरिक्त नवीन उभे केलेले मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जेव्हा प्रत्यक्षात कार्यान्वित होतात तेव्हा त्यांचा डेप्रिसिएशन चार्ज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होऊ लागतो. म्हणजे मगाशीच्या बेकरीच्या उदाहरणासारखंच. किंवा एखाद्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा विचार करूया. त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी जुन्या डिझेल गाड्या बदलून नवीन इलेक्ट्रिक ट्रकचा मोठा ताफा विकत घेतला. बरोबर. त्यांचा रोजचा व्यवसाय, मालाची ने-आण अगदी उत्तम सुरू आहे, महसूलही स्थिर आहे, पण या नवीन ताफ्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि त्यावरील भरभक्कम व्याज. हो, आणि त्या नवीन ट्रकचं वेगाने होणारं डेप्रिसिएशन, या गोष्टी महिन्याच्या शेवटी गल्ल्यात उरणारी रोख रक्कम लक्षणीयरित्या कमी करतात. अगदी अचूक मेकॅनिझम सांगितलं. टॉरंट पॉवरच्या बाबतीत नेमकं हेच घडतंय. ऑपरेशन्स चांगली आहेत, पण कॅपेक्स आणि त्या अनुषंगाने आलेला फायनान्स कॉस्ट त्यांच्या बॉटम लाईनला डेंट करत आहे. म्हणजे नफ्याला मोठा फटका बसतोय. हो, आणि याच्या जोडीला दुसरा एक मोठा फॅक्टर आहे, तो म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि मार्जिन स्क्वीज. मार्जिन स्क्वीज म्हणजे नेमकं काय? म्हणजे महसूल स्थिर असला तरी तो महसूल मिळवण्यासाठी येणारा खर्च वाढला आहे. आता बघा, भारतातील पॉवर जनरेशन कंपन्यांना सध्या इंधनाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. हो, कारण कोळसा किंवा LNGच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात वरखाली होत असतात. बरोबर. आणि जेव्हा ही इनपुट कॉस्ट वाढते तेव्हा ती सर्वच्या सर्व वाढीव किंमत कंपन्या लगेच ग्राहकांवर लादू शकत नाहीत. कारण पॉवर टॅरिफ्स तर सरकार किंवा कमिशन्सवर नियंत्रित असतात. अगदी तेच. त्यामुळे जेव्हा इनपुट कॉस्ट वाढते आणि सेलिंग प्राइस स्थिर राहते तेव्हा मधला जो नफ्याचा टप्पा असतो, ज्याला आपण मार्जिन म्हणतो, तो आपसूकच संकुचित होतो. हो, आणि सोबतच काही वन टाइम लॉसेस किंवा एक्सेप्शनल आयटम्स असतात, त्यांचाही यात वाटा आहेच. अच्छा, म्हणजे जुने प्लांट राईट ऑफ करणं किंवा काही टॅरिफच्या वादामुळे जुनी थकबाकी अचानक लॉस म्हणून बुक करणं वगैरे. हो, हे सगळं मिळून तो 70% नफा गायब होतो. पण इथे मला एक थोडा वेगळा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो कदाचित या सगळ्या आकड्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकेल. कोणता प्रश्न? जर टोरेंट पॉवरचा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे एबिट चांगला आहे, म्हणजे त्यांचा मूळ व्यवसाय खळखळून चालला आहे, तर मग आपण या 70% नेट प्रॉफिट ड्रॉपला फक्त एक अकाउंटिंग डिस्ट्रॅक्शन का मानू नये? अकाउंटिंग डिस्ट्रॅक्शन? हो, कारण डेप्रिसिएशन हा तर एक नॉन कॅश चार्ज असतो ना, तो पैसा प्रत्यक्षात कंपनीच्या बँक खात्यातून बाहेर जात नाहीये. मग जर कंपनीचा मूळ व्यवसाय अजूनही चांगली ताकद दाखवत असेल, तर बॉटम लाईनच्या घसरणीची एवढी भीती का बाळगायची? खरोखरच ही काळजीची बाब आहे का? हा युक्तिवाद तांत्रिकदृष्ट्या बरोबर वाटत असला तरी फायनान्शियल मार्केट्समध्ये तो पूर्णपणे टिकत नाही. असं का? कारण हे खरे की डेप्रिसिएशन हा नॉन कॅश चार्ज आहे, पण फायनान्स कॉस्ट म्हणजेच कर्जावरील व्याज हा अगदी रिअल कॅश आउटफ्लो आहे. अच्छा, म्हणजे तो पैसा खरोखरच कंपनीच्या तिजोरीतून बाहेर जातोय? नक्कीच जातोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डेप्रिसिएशन जरी आज नॉन कॅश वाटत असलं तरी ते भविष्यातील कॅपिटल रिप्लेसमेंटची आठवण करून देणारं एक टूल आहे. म्हणजे आज जे टर्बाईन्स किंवा सोलर पॅनल्स डेप्रिशिएट होत आहेत, त्याचा अर्थ असा की उद्या तुम्हाला ते बदलण्यासाठी पुन्हा नवीन भांडवल उभं करावं लागणार आहे. अरेच्छा, म्हणजे तो केवळ कागदावरचा आकडा नाहीये, तर तो भविष्यातील खर्चाचा एक निश्चित इंडिकेटर आहे. अगदी बरोबर. गुंतवणूकदार नेहमी अंतिम नफ्याकडे म्हणजेच बॉटम लाईनकडे लक्ष ठेवून असतात. मार्जिनवर आलेला दबाव आणि वाढता वित्त खर्च हे दर्शवतात की महसूल स्थिर असला तरी तो टिकवण्यासाठी कंपनीला जास्त संघर्ष करावा लागतोय. म्हणजे हे केवळ कागदावरचं नुकसान नाहीये, तर थेट कंपनीच्या कमाई क्षमतेवर झालेला परिणाम आहे. हो, आणि त्याहीपेक्षा मोठा मुद्दा हा शेअर होल्डर रिटर्न्सचा आहे. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे कंपनीचे व्हॅल्युएशन EPSच्या आधारावर करतात. म्हणजे अर्निंग्स पर शेअर. हो, आणि जेव्हा तुमचा EPS 21 रुपयांवरून थेट 6 रुपयावर येतो तेव्हा कंपनीचा प्राइस टू अर्निंग्ज मल्टिपल म्हणजे PE मल्टिपल अचानक खूप महाग वाटू लागतो. आणि साहजिकच नफा कमी झाल्यामुळे कंपनीची डिव्हिडंड देण्याची क्षमताही कमी होते. बरोबर. शिवाय भविष्यातील प्रोजेक्टसाठी अंतर्गत नफ्यातून पैसा उभा करण्याची ताकदही घटते. त्यामुळे ऑपरेटिंग व्यवसाय चांगला असला तरी बॉटम लाईनवर आलेला हा दबाव आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. यातूनच मला असं वाटतं की या नफा घसरणीचा परिणाम कंपनीच्या भविष्यावर आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. नक्कीच. कारण बाजाराची या निकालांवरची प्रतिक्रिया अत्यंत सावधगिरीची का आहे हे यातून स्पष्ट होतंय. शॉर्ट टर्म पेन इथे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. हो, कारण कमकुवत QOQ आकडे, मार्जिनवर आलेला दबाव आणि बॉटम लाईनची मोठी घसरण यामुळे अल्पकाळात बाजारातील दृष्टिकोन सावधगिरीचा राहील. आणि शेअरवर नक्कीच दबाव येऊ शकतो.
पण आपण जर या नकारात्मक बाजूंच्या पलीकडे पाहिलं, म्हणजे लाँग टर्म प्रॉमिसकडे नजर टाकली, तर काही सकारात्मक बाजूही आहेत ना? हो, नक्कीच आहेत. आणि तिथेच टॉरेंट पॉवरची जमेची बाजू समोर येते. आपण जर भारतातील ऊर्जा क्षेत्राचं मॅक्रो पिक्चर पाहिलं, तर सध्या आपण एका मोठ्या ट्रान्झिशन फेजमधनं जात आहोत. म्हणजे पारंपरिक थर्मल पॉवरकडून आपण ग्रीन किंवा रिन्युएबल एनर्जीकडे वेगाने वळतोय. बरोबर. आणि टॉरेंट पॉवरने आपल्या पोर्टफोलिओमध्ये रिन्युएबल एनर्जीचं वजन लक्षणीयरित्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. ही एक खूप मोठी जमेची बाजू आहे. हो, आणि याशिवाय त्यांचा जो पॉवर डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय आहे, म्हणजे थेट ग्राहकांना वीज पुरवणे, तो अत्यंत कॅश रिच आणि स्थिर मानला जातो. ही फ्रँचायझी मॉडेलमुळे त्यांना एक प्रकारची मोनोपोली आणि खात्रीशीर रेव्हेन्यू स्ट्रीम मिळते. म्हणजे हा विरोधाभास पहा. कंपनी अगदी योग्य वेळी, योग्य क्षेत्रात आहे, म्हणजे ऊर्जा आणि रिन्युएबल क्षेत्रात. हो ना? भारताची पॉवर डिमांड पीकवर आहे. उन्हाळ्यातील विक्रमी तापमानामुळे विजेची मागणी अभूतपूर्व पातळीवर पोहोचली आहे. आणि इंडस्ट्रियल ग्रोथ तसंच ईव्हीच्या वाढत्या वापरामुळे विजेची गरज पुढील दशकभर तरी कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. अगदी खरंय. पण तरीही सध्या ही कंपनी एका विचित्र आर्थिक चक्रव्यूहात अडकली आहे. मागणी भरपूर आहे, बिझनेस मॉडेल सॉलिड आहे, पण कॅपेक्स आणि फायनान्स कॉस्टच्या ओझ्यामुळे तो वाढता महसूल नफ्यात कन्व्हर्ट होऊ शकत नाहीये. बरोबर. मग आता इथून पुढे काय? व्यवस्थापन याकडे कसं बघताय? व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचं तर मॅनेजमेंटलाही याची पूर्ण कल्पना आहे की मूळ व्यवसाय स्थिर असला तरी सध्याचा काळ हा कन्सॉलिडेशनचा आहे. म्हणजे सध्या तरी नफ्यावरील दबाव एकूण मिळकतीला मारक ठरतोय. हो, जोपर्यंत येणाऱ्या तिमाहींमध्ये मार्जिन प्रोफाईलमध्ये सुधारणा होत नाही, नवीन सुरू केलेल्या प्रोजेक्ट्समधून स्थिर कॅश फ्लो यायला सुरुवात होत नाही, आणि डेप्रिसिएशनचा इम्पॅक्ट स्थिरावत नाही. अगदी बरोबर, तोपर्यंत बाजाराचा विश्वास परत येणं कठीण आहे, नफ्याची आकडेवारी मोठी झेप घेणार नाही. म्हणूनच एकूणच या निकालाचं रेटिंग सरासरी ते कमकुवत असेच आहे. म्हणजे हे आकडे एका रात्रीत बदलणारे नाहीत. नाही, यासाठी किमान पुढील 2 ते 3 तिमाहींची वाट पाहावी लागेल. पण किती महत्वाचे असते हा मोठा धडा यातून मिळतो. हो, आणि कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास करताना फक्त महसूल किती वाढला हे न पाहता खर्च आणि नफ्याचं गणित कसं आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच, कारण टॉप लाईन स्टॅबिलिटी ही बॉटम लाईन ग्रोथची गॅरंटी कधीच असू शकत नाही. आणि जेव्हा व्यवसाय वाढवण्याची आक्रमक रणनीती आखली जाते तेव्हा त्याचे तात्काळ साईड इफेक्ट्स फायनान्स कॉस्ट आणि डेप्रिसिएशनच्या रूपात बॅलन्स शीटवर दिसतातच. हो, आणि टॉरेंट पॉवरची ही कामगिरी याच आर्थिक वास्तवाचं एक क्लासिक उदाहरण आहे. या संपूर्ण सखोल चर्चेचा शेवट करताना मला एका व्यापक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे. बघा, भारतात दीर्घकाळ वीज आणि नवीकरणीय ऊर्जेची म्हणजे रिन्युएबल एनर्जीची मागणी प्रचंड असणार आहे, हे तर निश्चित आहे. हो, त्यात काहीच शंका नाही. पण जर टॉरेंट पॉवरसारख्या स्थापित आणि स्थिर व्यवसाय असलेल्या कंपन्यांनाही नफ्याचा मार्जिन टिकवण्यासाठी आणि वित्त खर्चासाठी एवढा मोठा संघर्ष करावा लागत असेल, बरोबर, तर मग संपूर्ण ऊर्जा क्षेत्राला ग्रीन एनर्जीकडे जाण्यासाठी जो प्रचंड पैसा आणि गुंतवणूक लागणार आहे त्याचं गणित कसं जुळणार? हा खरोखरच खूप मोठा प्रश्न आहे. हो ना, कारण भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॉट रिन्युएबल एनर्जीचं जे अवाढव्य लक्ष्य ठेवलं आहे त्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक लागणार आहे. हे सगळं उभं करताना संपूर्ण सेक्टरवर कर्जाचा आणि डेप्रिसिएशनचा जो प्रचंड मोठा डोंगर उभा राहील तो कसा मॅनेज केला जाईल? आणि तेही नफा न गिळंकृत करता. अगदी तेच. केवळ मागणी असून चालत नाही, तर ती मागणी पूर्ण करताना नफा कसा टिकवायचा हा भविष्यातील सर्वात मोठा प्रश्न आहे. नक्कीच, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. होय. तर या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत पाहत रहा आणि विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.